घराच्या अंगणात पावसाच्या सरी कोसळत असताना आईच्या हातची गरमागरम आळूच्या पानांची भजी म्हणजे बालपणीच्या सुंदर आठवणीचा एक खास भाग. ताज्या आळूची पाने, कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचा दरवळ स्वयंपाकभर पसरायचा. चुलीवर कढईत तळणाऱ्या भजीचा खमंग आवाज आणि त्यासोबतच उकळणारा चहा घरात एक वेगळीच ऊब निर्माण करायचा. आणि सेम तसेच काहीसे आज घराच्या अंगणात आळूची पाने पाहिली आणि मन काय राहावलेच नाही बरं का. म्हणून म्हटलं आळूच्या पानांची भजी बनवूया. भजी बनवण्यासाठी आळूची पाने आहे ना अगदी बारीक चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर कांदा चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे. अगदी थोडीफार बेसिक तयारी करून घेतलेली आहे. आता एक डबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1.5 वाटी बेसनचं पीठ टाकलेलं आहे. त्याचबरोबर चिरलेली आळूची पाने, तसेच हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर टाकायचं आहे. आता हिरवी मिरची यामध्ये मी ॲड केलेली आहे. तर लाल तिखटचं जे प्रमाण आहे ना ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका. तर आहे ना हळद टाकलेली आहे चिमूटभर, त्याचबरोबर लाल तिखट टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओवा भजीमध्ये आहे ना मस्टच आहे. ओव्याने खरी चव येते भजीला. त्यामुळे हातावरती क्रश करून ओवा टाकलेला आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी करून मध्यमसर पीठ जे आहे ना बेसनचं ते मळून घ्यायचं आहे. खूप दाटसरही नको आणि खूप पातळही नको. जर का तुम्ही खूप घट्टसर असं पीठ भजीचं मळलं ना तर भजी आहे ना कडक होण्याची शक्यता असते. त्यामुळे मीडियममध्ये पीठ जे आहे ना ते मळून घ्या. आणि बघू शकता पीठ जे आहे ना ते छान असं मळलं गेलेलं आहे. तर आहे ना साधारणतः 5 ते 10 मिनिटे आपण रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून दिलं होतं आणि अगदी करायच्या अगोदरच 1-2 मिनिट अगोदरच यामध्ये किंचितभर असं नाकेभराभर सोडा टाकलेला आहे आणि त्यावरती अगदी थोडंफार पाणी टाकून परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. जेव्हा तुम्ही भजी बनवाल ना तेव्हाच यामध्ये सोडा टाकत जा. तर आहे ना एका साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेल गरम झालेलं आहे. तेल आहे ना एकदम कडक असं तापवून घ्यायचं. तेल गरम झालं ना की गॅसची फ्लेम आहे ना कमी करायची आणि मग त्यामध्ये भजी सोडायचे आणि भजी जी आहे ना ते आलटून पालटून दोन्ही साईडने छान अशी कुरकुरीत भाजून घ्यायची आहे. बाहेरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट अशी भजी आहे ना खायला मस्त लागतात. त्यामुळं अगदी कुरकुरीत होईपर्यंत आहे ना भजी भाजून घ्या. आणि खरंच भजी आहे ना खायला अप्रतिम झाले होते बरं का. भजी छान अशी भाजून झाल्यानंतर आहे ना काढून घेऊया. तसेच भजीचा दुसरा घाणासुद्धा इथे मी टाकून घेते आणि ते सुद्धा मस्त असं कुरकुरीत आतून छान असे भाजेपर्यंत, फ्राय होईपर्यंत आहे ना ते सुद्धा मी भजी तळून घेणार आहे. तर एक एक करून भजी जे आहे ना ते सर्व असं तेलामध्ये सोडते आणि पाहू शकता किती मस्त असं भजी जे आहे ना ते दिसायला जेवढे भारी झालेत ना खायलासुद्धा त्याहूनही खरंच अप्रतिम होते. मंडळी, तुम्हाला आवडते की नाही अळूंच्या पानांची भजी? आवडत असतील तर तुम्ही कशा पद्धतीने करताय मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने अळूच्या पानांची भजी बनवा आणि एन्जॉय करा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आहे ना फूडी रोहिणीला नक्की सबस्क्राईब करा. तर आहे ना सर्व जी भजी आहेत ना ते मी बनवून झालेले आहेत आणि काढूनसुद्धा घेतलेले आहेत. छान असे फ्राय झाल्यानंतर सर्वात शेवटी आहे ना हिरव्या मिरच्या आहे ना तोडून तेलामध्ये टाकलेल्या आहेत आणि छान असं फ्राय करून त्यावरती मीठ टाकून भजीसोबत मस्त एन्जॉय केले. तर तुमच्या इथे सुद्धा आळूचे पाने असल्यास आहे ना नक्कीच अशा प्रकारची रेसिपी ट्राय करून पहा. नेहमीच आळूच्या पानांची आळूवडी खाण्यापेक्षा आहे ना कधीतरी अशी बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असलेली भजी आहे ना माझ्या पद्धतीने नक्की बनवा आणि एन्जॉय करा. धन्यवाद.